अध्यक्ष महोदय, 22/5/2025 रोजी जो आपण शासन निर्णय केला आहे, ज्यामध्ये महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966च्या कलम 143 आणि मामलेदार कोर्ट ॲक्ट आहे 1906चा कलम 5 यानुसार आदेश पारित करताना त्या शेतकऱ्यांचा रस्त्याची लांबी, रुंदी, दिशा, सीमा आणि या सर्व आखून या सर्व रस्त्याची 7/12वर नोंद घेण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे। आणि अध्यक्ष महोदय, या ठिकाणी जे ग्राम महसूल अधिकारी आहे यांनाच आता या ठिकाणी ही सर्व जबाबदारी आपण दिली आहे। आणि मग 29 ऑगस्ट 2025चा जो शासन निर्णय आहे, ज्यामध्ये ग्रामीण रस्ते, त्या ठिकाणी गाडीमार्ग, पाय रस्ते, शेतकऱ्यावर जाणाऱ्या पायवाट या सर्वांचं सीमांकन करण्याचा आपण निर्णय घेतला। आणि यामध्ये ग्रामस्तरावर रस्त्याची यादी करणे, ग्रामस्तरावर झालेली यादी ग्रामसभेच्या ठरावासह तहसीलदारकडे सादर करणे, भूमी अभिलेख विभागामार्फत सीमांकन करणे, गाव नकाशा असलेले व अतिक्रमित रस्त्याबाबत जी कारवाई करणे, जे रस्ते आहेत त्याचं अतिक्रमण आहे त्यांना अतिक्रमण काढणे, ग्रामीण भागातील सर्व प्रकारच्या रस्त्याच्या एकत्रित नोंदी घेणे, विशिष्ट सांकेतांक क्रमांक निश्चित करणे आणि जिल्हास्तरीय तालुकास्तरीय ज्या समित्या केल्या त्यामध्ये विधानसभाचे विधिमंडळ सदस्यांना आपण त्या भागाच्या अध्यक्ष म्हणून नेमलेला आहे। त्या सर्व अधिकार त्या विधिमंडळ च्या समितीमध्ये त्या अध्यक्षाला दिले आहे। जिथे मंत्री आहेत ते मंत्र्यांनी या ठिकाणी त्या ठिकाणी ज्यांना ते अधिकार देतील त्यांना अध्यक्ष करायचा आहे। अध्यक्ष महोदय, यामुळे आता विधानसभेच्या सदस्याच्या अधिकारामध्ये आमचा प्रांत असणार आहे, त्यांच्या अधिकारात भूमी अभिलेख असणार आहे। सर्व जवळपास 8-9 विशेष अधिकारी या टीममध्ये असणार आहे। आणि माननीय विधिमंडळ सदस्यांनीच आता संपूर्ण मासिक बैठका घेऊन या संपूर्ण रस्त्यांचं या ठिकाणी मुख्यमंत्री बळीराजा पांदन रस्ते योजनेमध्ये या ठिकाणी पूर्ण काम करून घ्यायचं आहे, सांकेतांक क्रमांक देण्यापासून रस्ता बांधकाम करण्यापर्यंत।